त्यांच्या शापामुळे साधुवानाच्या भार्याला फार दुःख झाले. त्याच्या घरातील सर्व द्रव्य चोरांनी चोरून नेलं. तेव्हापासून मानसिक दुःखी झालेली ती साधुवानाची भार्या प्रत्येक घरी भीक मागण्यासाठी फिरू लागली. साधुवानाची मुलगी कलावती पण घरोघरी भीक मागू लागली. एके दिवशी कलावती भुकेने व्याकुळ झाली असे एका ब्राह्मणाच्या घरी गेली. त्या ठिकाणी त्यांनी सत्यनारायण पूजून चाललेले पाहिले आणि तेथेच बसले आणि नंतर कथा ऐकून सत्यनारायण पूर्ण दुःखाची प्रार्थना केली. तो प्रसाद दक्षिण म्हणून आपल्या घरी गेली. त्यावेळी फार रात्र झाली होती. त्यामुळे आईने कलावतीला प्रेमाने विचारले, हे मुली, तू इतकी रात्र होई शकून कोटी तुझ्या मनात विचार काय चालू आहे? असे ऐकून कलावती म्हणली, हे आई, मी एका ब्राह्मणाच्या घरी सर्व इच्छा पूर्ण करणारे वृत्त पाहिले. मुलीचे वाक्य ऐकून आनंदित झालेल्या साधुवानाची भार्या सत्यनारायणच्या व्रताच्या तयारीला झाली. व पतिव्रता असणाऱ्या साधुवानाच्या भार्याने आपला पतिव्रत जावई लवकर घरी असा संकल्प करून आप्त बांधवाचा सत्यनारायणचे पूजन केले. हे भगवंता, माझ्या पतीचे जावयाचे अपराध क्षमा करणे आपण समर्थ आहात अशी सत्यनारायण प्रार्थना केली. त्यावेळी भगवान सत्यनारायण व्रताने संतुष्ट झाले. नंतर चंद्रकेतूच्या स्वप्नात जाऊन सांगितले, हे नपुंसका, तू जे 2 वाणी बंदिशात टाकले सकाळी सोडून देत तसेच त्यांचे जे धर घेतले असे परत कर. असे जर न करशील तर धन, पुत्र, राज्य मी तुझा नाश करेल. असे राजाला स्वप्नात सांगून सत्यनारायण भगवान अदृश्य झाले. नंतर प्रातःकाळी राजाने सभेत बसून सर्वांना सत्य सांगितले व जे 2 वाणी बंदिशात टाकले त्यांना लवकर मुक्त करा अशी आज्ञा केली. सुतानी राजाच्या आज्ञेप्रमाणे साधुवानी जावया दोघांना बंधातून मुक्त करून राजासमोर आणले. हात जोडून म्हणजे महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे बंदिशात मुक्त केलेले वैश्यपुत्र आणलेले आहेत. नंतर साधुवानी जावया या दोघांनी चंद्रकेतूला नमस्कार केला. पूर्वीचा उत्तर परतून शिष्या भेटीने काहीही भाषण केले नाही. त्या दोघा वाण्याला पाहून चंद्रकेतू आधाराने मला वैभव, तुमच्या दैवयोगाने तुम्हाला दुःख भोगावे लागले त्या भीतीने असे बोलून त्या बेड्या काढून सौर करून मंगलस्नान करवल्यानंतर त्यांना वस्त्राला त्याचा गौरव केला. नंतर नम्र भाषणाने संतोष केले व त्या वाण्याचे जे द्रव्य होते दुप्पट करून दिले. म्हणजे हे साधू आपण आपल्या घरी जा. नंतर त्या दोघांनी राजाला नमस्कार, आम्ही कृपेने आपल्या कृपेने घरी जाते. येथे छंदपूर्ण देवस्थान श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अध्याय 4. नंतर साधूने वाटेत वगैरे म्हणून ब्राह्मणाला दक्षिणेने आशीर्वाद घेतला. तो स्वतः जावयाच्या नगरात गेला. तो काही थोडा दूर गेल्यानंतर संन्यासी धारण करण्यात सत्यनारायण प्रभू यांनी साधुवानाची परीक्षा करण्यासाठी, हे साधू, तुझ्या नौकेमध्ये काय असा प्रश्न विचारला? त्याही धनाने उन्मत्त झाले. ते तरुण आणि निंदा करून हसून म्हणाले, संन्यासी बुवा, आमची द्रव्य नेण्याची इच्छा आहे की आमच्या नौकेचे वेगळे पाणी भरलेले आहे. असे साधुवानाचे उन्मत्तपणाची भाषा भगवान मला तुझे म्हणणे खरे हो असे बोलून संन्यासी धारण करणार भगवान तेथून थोडा अंतरा असं समुद्रतीरी जाऊन बसले. संन्यासी दूर गेल्यानं साधूने आपले नित्यकर्म आटपले. नौकेकडे काय नौका हलकून सांगू लागले. पण आश्चर्य तिकडे नौकेत वेली व पाणी पाहून मूर्तीवर जमले. तुला थोड्या वेळ ठेवा म्हणून चिंता करू. त्यावेळी साधुवानीला जावई मला, महाराज, आपण शोक कशाला करता? संन्यासीने जो आपल्याला शाप दिला आहे त्याच्यामुळे सर्व प्रकार घडलेला आहे. तो संन्यासी पाहिजे त्यांना समर्थ आहे. म्हणूनच आपण त्याला सर्व म्हणजे आपले सर्व मग पूर्ण होईल. अशा देवाच्या भाषेने तो साधुवानी येथे त्यानंतर भक्तीने नमस्कार केला व आदराने बोलला, महाराज, मी जे आपल्याजवळ खोटे बोललो त्या अपराध मला क्षमा करा असे म्हणून पुन्हा पुन्हा नमस्कार केला. तेव्हा साधुवानी असे दुःखी झाला. तेव्हा संन्यासी कारण का भगवान सेवा करणारे साधुवानाला म्हणाले, मी सांगतो ते ऐक. तू माझ्या पूजनाविषयी परामर्श झालेला आहेस म्हणून माझ्या आज्ञेकडे वारंवार दुःख प्राप्त झाले. ते ऐकून साधुवाने भगवंताची स्तुती करू लागला. साधुवाने म्हणाला, तुझ्या मायने मोहित झालेला मी ब्रह्मादेव देवही तुझे गुण रूप जाणू शकत नाही. प्रभू, आश्चर्य आहे. तुझ्या मायने मोहित झालेला मी मूर्ख आहे. मी कशी काय जाणणार? माझ्या कृपा करा. मी यथाशक्ती आपले पूजन करून मी आपल्याला शरण आलो. माझे रक्षण करा. माझ्या पूर्वीचे द्रव्य परत लावे. असे साधुवानाचे भक्ती वाक्य पाहून भगवान संतुष्ट झाले व साधुवानाला इच्छित वर्ग आंदोलन झाल्यानंतर साधुवाने नौकेत जाऊन पाहिजे तर पूर्वी प्रमाण नौका भरली अशी दिसली. सत्यनारायणची कृपेने सर्व मला मिळाल्यानंतर साधुवाने आपल्या बांधवासाठी अकावीची सत्यनारायण पूजन केले. सत्यनारायणच्या कृपेचा आनंद झाला आणि एक प्रमुख नौका नदी तो आपल्या घरी गेला. नंतर साधुवाने जावयाला म्हणला, ही पहा माझी रत्नपूर्ण नगरी. असे करून द्रव्य रक्षण करणार दूत घरी पाठवला. तो दूत नगरात गेला व साधुवानीच्या भारीला पाहून नमस्कार केला. हात देऊन अतिशय कसे पाठवला होते कोणाला बांधव पुष्कळ द्रव्यासह साधुवानी जावयाला घेऊन नगराजवळ आलेले आहेत. असे दूताची वाक्य ऐकून आनंद झालेले साधुवाने पतीचे मुलगा सत्यनारायण पूजन कर असे सांगितले. लवकर आपण पती दर्शनासाठी गेली. आईचे वाक्य ऐकून त्यांनी सत्यनारायण पूर्ण केले. परंतु प्रसाद भक्षण न करता पती दर्शनाची उत्सुक झालेली ती तशीच गेली.
यामुळे रागावलेल्या सत्यनारायण प्रभू यांनी तिचा पती असलेली नौका द्रव्यसर पाण्यामध्ये बुडवली. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या कलावतीला तिचा पती दिसला नाही, त्यामुळे ती स्वतःला विवाह करत भूमी पडली. उडालेली नौका त्यामुळे दुःखी झालेली कन्या पाहून भयभीत अंतःकरणाने साधुवानी नावाड्याचा हाकायच्या मात्र त्यांना विचार करू लागले. नंतर लीलावती आपल्या कन्येची आशेवर पण दुःखी झाली. अग्रस्थून पतीला म्हणली, काय हो, एवढ्या थोड्या कालावधीत कलावतीचा पती कसा काय अद्भुत झाला? कोणत्या देवाच्या कृपेने झाले मला समजत नाही. सत्यनारायणचे मात्र जाण्यास कोण समोर आहे? त्याच्यात क्रोधाने झाले नसेल असे करून क्रोधाने दुःख करू लागले. नंतर मुलीला पोटाशी जाऊन रडू लागले. त्या पतीने ईश्वराने दुःखी झालेली कलावती पतीच्या पादोदरून सतीदानाचा निश्चय केला. धार्मिक सज्जन असा तो साधू आणि भारीच्या अशा मुलीच्या अशा प्रकारे चरित्र पाहून आपल्या स्वतःने संतप्त झाला. सत्यनारायणनेच नौका नाहीशी केले नसते, कारण त्याच्या मायेने मुली झालं. नंतर सर्वांना बोलवून माझे मनोज पूर्ण झाले की सत्यनारायण प्रदेश असे सर्वांना सांगितले आणि सत्यनारायणला पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार केले. तेव्हा देण्याचे रक्षण करणारे सत्यनारायण प्रभू संतुष्ट झाले. भक्तप्रेमीने आकाशवाणी म्हणते, हे साधू, तुझी कन्या प्रसादाचा त्याग करून पतीच्या दर्शनासाठी आली म्हणून तिचा पती अदृश्य झाला. ती घरी जाऊन आदराने प्रसाद भक्षण करून येते. तिचा पती प्राप्त संशय नाही. कलावतीने आकाशवाणी ऐकली. ती घरी गेली, आदराने प्रसाद भक्षण केला आणि पुन्हा येऊन पाहतो तिच्या पती सर्व गोष्टी नंतर कलावती आपल्या पित्याला